नमस्कार मित्रांनो, काल जो GMC पुण्याचा जो पेपर झाला ससून हॉस्पिटलचा, त्याच धर्तीवर किंवा त्याच पॅटर्नमध्ये IBPSच्या पॅटर्नमध्ये आता तुम्हाला GMC मिरज सांगलीची जी जाहिरात आली होती त्याचा तो पेपर द्यायचा आहे तुम्हाला। त्याच्यामध्ये मी तुम्हाला जागा सांगतो थोडक्यात। मिरज सांगलीमध्ये किती आहेत ते। वैद्यकीय महाविद्यालय मिरज तिथे 47 आहेत। आरोग्य शिक्षण पथक तासगावला 8 आहेत। वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय तिथे 128 आहेत आणि वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज इथं 80 जागा आहेत। तर तुम्हाला याच्यासाठी चांगला प्रयत्न करायचा आहे, कारण तुम्हाला बऱ्यापैकी पॅटर्न कळालाय। ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांना तो पॅटर्न कळालाय, त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे। 25 क्वेश्चन 50 मार्क असं म्हणजे पॅटर्न आहे। तिथे निगेटिव्ह सिस्टम नाहीये, तुम्हाला सर्व अटेम्प्ट तुम्ही करू शकता। मराठी 25 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 25 क्वेश्चन 50 मार्क, सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन 50 मार्क, गणित बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन 50 मार्क। याची लेवल तुम्हाला समजली असेल। भरपूर मुलांनी तो पेपर दिलेला आहे पुणे GMCचा ससून हॉस्पिटलचा। तर त्याच धर्तीवर आता तुम्हाला मिरज GMC साठी काम करायचं किंवा अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला मोरावाळंबे सरांचे जे 2 बुक आहेत त्याच्यामधून करायचे मराठी। त्यातले त्यात जास्तीत जास्त शब्दरत्न वाचा, कारण त्याच्यात समानार्थी विरुद्धार्थी एका शब्दाबद्दल अनेक शब्द याच्यात दिलेला असते। इंग्लिशसाठी तुम्ही साधारण कुठलं पण एक YouTube चॅनल वापरू शकता आणि क्विजेस सॉल्व करा इंग्लिशसाठी। गणित बुद्धिमत्ता पण तुम्ही तुमच्या लेवलला सॉल्व करा। ज्यांनी बँकिंग वगैरे केलेलं असेल तर त्यांना त्यात जास्त अडचण येणार नाही गणित बुद्धिमत्तामध्ये। सोबत तुम्हाला GS पण करायचं आहे। GS मध्ये करंट चालू घडामोडी आणि मागील 1 वर्षातले जे सोपे क्वेश्चन आहेत, किंवा सोपे म्हणण्यापेक्षा ज्या चालू घडामोडी वरवरच्या असतात त्या बी केल्या तरी बऱ्यापैकी चांगलं राहील। डीपमध्ये जास्त करण्याची गरज नाही आहे। तसं पाहायला गेलं तर हे क्वेश्चन स्टॅटिक बेस जास्त येत आहे। स्टेट कॅपिटल, कंट्रीचं चलन आणि एखाद्या ठिकाणची प्रसिद्ध गोष्ट, जसं की मधुबनी पेंटिंग बिहारची विचारली होती। आता नेक्स्ट टाइमला तुम्हाला GI टॅग्स वगैरे विचारतील किंवा पंतप्रधानाचे एज वगैरे याच्यावर प्रश्न येतील। त्या पद्धतीने तयारी करा। GMC मिरज सांगलीचे असं त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खूप फॉर्म भरलेत असं समजतंय। एका विद्यार्थ्याचे बोलण्यातून चर्चेतून कळालं की त्यानं 3 ते 4 ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या अप्लाय केलंय। म्हणजे कमीत कमी तो 4 पेपर देतोय। म्हणजे जॉबची आवश्यकता किती आहे याच्यावरून कळून येतं। आणि त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नक्कीच ट्राय करणं गरजेचं आहे। ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा आणि पेपर द्या।